तर आता बघूयात माझी मम्मी काय करते. तर तुम्ही पण जेवायला या प्लीज. जेवण बनवते आता माझी मम्मी. बघू काय बनवते. मम्मी काय करते. काय नाही, डाळ भात बटाट्याची भाजी बनवते. हे बघ, हा बटाटा, ही लसूणची पेस्ट, ही हिरवी मिरची, कांदा, टमाटा, हळद, मीठ, ही मोहरी आणि ही कोथिंबीर. तू काढलंस का तुझं चित्र? काय काढायचं होतं ते? हो मी काढलं का? ऋतू कुठे गेली? ऋतू वरती गेलीये. वरती गेली का? खेळायला गेली. कोणी बोलवलं? तिच्या मित्रांनी बोललं. चला मी आता माझं ड्रॉइंग दाखवते तुम्हाला सगळ्यांना. माझी तुम्हाला ड्रॉइंग दाखवली. तर मी नंतर दाखवते. थोडंसं थांबा. पहिलं माझ्या मम्मीची भाजी बघून घेऊया. टाकला कांदा. हा टाकला आहे कांदा. मिरच्याही त्यात टाकून घ्यायच्या, म्हणजे मिरच्या चांगल्या चव निघतात. हा मिरच्या टाकल्यात आता. आता त्याला लाल होऊ द्यायचं. चांगलं लाल झालं ना, मग त्यात टमाटर टाकायचं. अजून आता ही थोडी लसणाची पेस्ट आहे ती टाकते. लसूण तुम्हाला कसा लागतो? आम्ही लसूण जास्त वापरतो. लसणाचा स्वाद खूप छान येतो. आम्ही एका भाजीत 2 लसूण तरी आम्ही घेत असतो. म्हणजे लसणाचा स्वाद खूप छान लागतो आणि भाजी छान बनते लसणाची. आता याला लाल होऊ देते. तोपर्यंत आपण डाळ भातचं कुकर काढूया. डाळ भातचं कुकर काढूया आपण. डाळ भातचं कुकर काढ. डाळ भात आम्ही तिघे असल्यामुळं आम्ही डाळ भात आणि फक्त बटाट्याची भाजी करणार. चपात्या वगैरे काही करणार नाही. बघ छान आता खरपूस भाजलाय. लाल झाला कांदा. बघूयात. चला. कांदा खूप लाल झाला छान. आता मी त्यात टाकते टमाटा छान आपण त्यात परतवून घेऊया. अजून टमाटर दाखवतो. टमाटा कसं परतवतो. टमाटा छानपैकी मऊ करते. त्याच्यात बारीक झाला मग त्यात हळद टाकायची, मग बटाटा टाकायचा आणि बटाट्यावर नंतर कोथिंबीर. चला बघूया. झाला आहे का? नाही अजून थांब. तोपर्यंत आमचं बाहेरचा नजारा बघूया. चला. मॅडम
ऋतू दाखव. माझी बहीण आली आहे, आता तुम्हाला दाखवते. ऋतू हाय. हाय गाईज. तर ही आहे माझी छोटी बहीण. तर ती तुम्हाला आता पोरगा वाटत असेल, कारण की ती पोरगावानीच राहती. ऋतू काय खाऊन आलीस? तरबूज खाऊन आली.